खाटू श्यामजी मंदिर राजस्थान सीकरकडून जयपूरकडे जाताना. नमस्कार मित्रांनो, इंडियन एक्सप्रेसवेज द लाईफलाईन ऑफ इकॉनॉमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपला सर्वांचं स्वागत आहे. हा जो अभ्यास दौरा आहे याला निमित्त आहे महाराष्ट्रातील 12 गड किल्ल्यांचं युनेस्कोच्या यादीमध्ये सामील होणं. त्या अनुषंगाने पर्यटनाच्या बाबतीत महाराष्ट्राच्या समोरील संधी आणि विद्यमान संकट, भविष्यातील संधी आणि विद्यमान संकट. तर स्थानिक लेवलचे पातळीवरचे वेगवेगळे धर्मादाय उद्योग समूह असतील, वाहन कंपन्या असतील, पर्यटन व्यवसायावरती अवलंबून असणारी हॉस्पिटॅलिटी म्हणजेच पाहुणचार किंवा हॉटेल इंडस्ट्री म्हणू शकता तुम्ही, पूर्ण खाद्य उद्योग किंवा तिथले स्थानिक जे काही असोसिएशन्स आहेत, या सर्वांना विनंती आहे, राज्य सरकार असेल किंवा केंद्र सरकार असेल किंवा जागतिक पातळीवरच्या संस्था असतील, ते त्यांच्या परीने प्रयत्न करत आहेत आणि भविष्यात देखील करत राहतील. याचा अर्थ आपली नैतिक जिम्मेदारी संपली का? तर निश्चितच नाही. कुठलीही संस्था ह्या तुफान गर्दीसमोर टिकणं शक्य नाही आहे. त्यामुळं सर्वार्थाने आमच्यासारखे स्वयंसेवक देखील त्यामध्ये निश्चितच सामील असतील. सर्वांनी सर्वार्थाने सहभाग घेणं महत्त्वाचं आहे. जसं की आपण म्हणतो, सबका साथ, सबका विकास, सबका प्रयास आणि सबका सहभाग. जमीन अधिग्रहणाचा पेच वाढत चाललेला आहे. एक्सप्रेसवे असतील, विमानतळं असतील किंवा औद्योगिक क्षेत्र असतील, 90%च्या अटीमुळं आता ते जवळजवळ दुभंगलेलं स्वप्न म्हणा किंवा जे लक्ष्य आहे ते विद्यमान परिस्थितीत महामंडळाविना, विकसित भूखंडाविना किंवा आणखीन त्यामध्ये थेट खरेदीने, खाजगी वाटाघाटीने खरेदीविना जवळजवळ दुरापास्तच. त्या अनुषंगाने या सगळ्या गोष्टींची आवश्यकता न भासता शक्यतो उपलब्ध संसाधनावरती सर्वात जास्त स्थानिक रोजगार निर्माण करून देणारं क्षेत्र म्हणजे पर्यटन क्षेत्र आहे. याची कुणी सांगायची आवश्यकता नाही आहे. ये रास्ता जाएगा यहाँ से.